Hello, my dear students and parents. Welcome to our Math Planet channel. मंथन प्रज्ञाशोध सामान्य ज्ञान परीक्षा इयत्ता 4थी विषय गणित यामधील जे पहिले प्रकरण आहे संख्या ज्ञान त्यामधील 5 अंकी संख्यापर्यंतचे वाचन व लेखन हा एक उपघटक आहे आणि त्यावर आधारित व्यवसाय नंबर 2 म्हणजेच एक्झरसाइज नंबर 2 आज आपण सॉल्व करणार आहोत. अतिशय सोपी एक्झरसाइज आहे ही. आता आपले मुलं 4थीला आहेत त्यामुळे 5 अंकी पर्यंतच्या संख्येचं वाचन लेखन त्यांना येणं अपेक्षित आहे. आता हा स्वाध्याय सोडवण्यापूर्वी आपल्याला या स्वाध्यायामधील काही गणिती संकल्पना समजणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे आधी आपण एका मिनिटामध्ये त्या संकल्पना समजून घेऊया जेणेकरून हा व्यवसाय सोडवताना तुम्हाला काही अडचण येणार नाही. पहा येथे आपण 1000 या संख्यापर्यंतचा विचार म्हणजे 5 अंकी संख्यापर्यंतचा विचार करत असताना हजाराशी संबंधित ह्या संकल्पना आहेत. सव्वा, साडे आणि पावणे असे मी 3 शब्द इथं लिहिलेले आहेत. आता तुम्हाला माहिती आहे 1000 म्हणजे असं समजूया 1000. 1000 ही संख्या अशा पद्धतीने लिहिली जाते. आता सव्वा जिथं जिथं सव्वा हा शब्द येईल हजाराच्या बाबतीत तिथे आपण 250 ही संख्या लक्षात ठेवणार आहोत. जिथं साडे हा शब्द येईल तिथं आपण 500 ही संख्या लक्षात ठेवणार आहोत आणि जिथे पावणे हा शब्द येईल तिथं आपण 750 ही संख्या लक्षात ठेवणार आहोत. आता सव्वा म्हणजे 250 का नाहीये, परंतु आपण समजण्यासाठी हे लक्षात ठेवणार आहोत. आता हे पहा जर याच्या पुढे 4 हा अंक लागला तर ही संख्या कशी वाचणार आहोत आपण 4250 एका पद्धतीने आणि दुसऱ्या पद्धतीने 4,25,000. इथं जर 8 लिहिलं आपण तर 8,25,000 किंवा 8,250. ठीक आहे ना. आता इथं 500च्या आधी जर 4 लागला तर ही संख्या कशी वाचणार आपण 4,500 किंवा 4,500. इथं जरी 24 लागला तरी 24,500 किंवा 24,500 हे लक्षात ठेवा. आता इथं थोडंसं वेगळं आहे. इथं जर आपण 4 लिहिला तर संख्या कशी तयार झाली 4,750 किंवा पावणे 4 न म्हणता पावणे 5 असं बोलायचं आहे. इथं थोडंसं लक्षात घ्या 4,750 किंवा पावणे 5,000 कारण त्याच्यामध्ये हा जो 250चा एक भाग आहे म्हणजे एक पाव याच्यामध्ये मिळवला की ती संख्या आता 5,000कडे चाललेली आहे म्हणून तिथं आपण काय बोलणार आहोत पावणे 5,000. इथं जर 8 असेल तर आपण काय बोलणार आहोत पावणे 9,000. तर अशा पद्धतीने हा थोडासा फक्त फरक आहे. पावणेमध्ये इथं जी संख्या असेल त्याच्या पुढची संख्या आपण वाचणार आहोत. इथं जर 11 असेल तर आपण पावणे 12,000 बोलणार आहोत. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हे लक्षात ठेवा. पुन्हा एकदा जिथं 250 येईल तिथं अगोदरची संख्या पकडून आपण सव्वा बोलणार आहोत. जिथं 500 येईल तिथं अगोदरची संख्या घेऊन आपण साडे बोलणार आहोत आणि जिथं 750 येईल तिथं जी संख्या लिहिलेली आहे त्याच्या पुढची संख्या घेऊन आपण संख्येचं वाचन करणार आहोत. आता पहा ही संकल्पना तुम्हाला अतिशय छानपैकी कळलेली असेल तर जो व्यवसाय आहे तो तुम्हाला अतिशय सोपा जाईल. चला आता आपण व्यवसायावरती जाऊया. पहा इथे पहिला प्रश्न आहे. खालील सूचना आहेत बघा. खालील प्रत्येक प्रश्नातील संख्या शब्दात किंवा अक्षरात कशी लिहाल यासाठी पर्यायातून योग्य पर्याय निवडा. पहिली संख्या आहे तर संख्या वाचन तुम्हाला येत आहे असं मी गृहीत धरलेलं आहे. एकक दशक शतक हजार 8,005. पहिला प्रश्न काय 8,005. मग 8,005 कुठे आहे हे फक्त आपल्याला बघायचे. पाहिजे 8,050 8,005 80,005 आणि 8,005. आपण काय वाचलं 8,005. मग कुठे आहे 8,005. सो पहिल्याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर. पुढे बघा ही संख्या एकक दशक शतक हजार 10,000 एवढे हजार 67,004.
मग 67,004 कुठे आहे? तर ऑप्शन नंबर 3 मध्ये आहे. सो दुसऱ्याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर. पुढे 46,750 कुठे आहे का बघा? 46,750 तर इथं आहे 46,075. तर असं नाही आहे. तर तुम्हाला मी सांगितलेलं होतं, हे पहा, हा सेटअप पुन्हा तुमच्यासमोर ठेवतो. 750 असेल तर आपण 750ला पावणे बोलणार आहोत आणि इथं जी संख्या आहे त्याच्या पुढील संख्या आपण वाचणार आहोत. म्हणजे ह्या नियमानुसार काय होणार आहे बघा, 46,000ला इथं पावणे शब्द आणि 46च्या पुढे काय आहे? 47. म्हणजे ही संख्या काय होईल? पावणे 47,000. असा ऑप्शन कुठे आहे? तर असा ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 4 मध्ये आहे. सो ऑप्शन नंबर 4 इज द राईट आन्सर. पुढे बघा, एकक, दशक, शतक, हजार, 10,000 एवढे हजार आणि ही संख्या फक्त वाचायची आहे. म्हणजेच काय? 79,089 असं कुठे आहे बघा? शोधा. तर इथं आहे ऑप्शन नंबर 3 मध्ये 79,089. सो चौथ्याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर. पाचवा बघा, संख्या व तिचे अक्षरी लेखन यांची अयोग्य जोडी कोणती? म्हणजे चुकीची जोडी कोणती आपल्याला शोधायचं आहे. इथे पहा, 9,250 आणि 9,15,000 असं लिहिलेलं आहे आणि मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे 250 असेल तर इथं 9.25 आणि अगोदरची संख्या म्हणजे 9,15,000 हे बरोबर आहे. इथं बघा 4,750 आणि बोललेलं आहे इथं 4,500. आता हा पावणे हे बरोबर आहे, परंतु 4च्या नंतरची संख्या आपल्याला बोलायला पाहिजे होती, म्हणजे 4,500 पाहिजे होतं, 4,500. तर हे काय आहे? 4,500 आहे. त्याच्यामुळे हा ऑप्शन चुकीचा आहे, म्हणजे अयोग्य आहे. चला, एक तर आपल्याला सापडला. पुढे आहे इथं एकक, दशक, शतक, हजार, 10,000. हे तुमच्यासाठी मी अशा पद्धतीने काउंट करतो. एवढे 1,500 म्हणजे 18,500 म्हणजे 18,500 पाहिजे इथं, पण इथं काय दिले? 8,500 दिलेले आहे. पहा, मुले गडबडीमध्ये वाचतात आणि इथं चुकण्याची शक्यता असते. तिथं काय दिलेलं आहे? 18,500 आणि इथं 8,500. त्याच्यामुळे हा पण अयोग्य आहे. म्हणजे अयोग्य कोणते सापडले? ब आणि क. चला पुढचा बघूया आता. 6,017 6,017 हे योग्य दिलेलं आहे. आपल्याला काय पाहिजे? अयोग्य जोडी कोणती? ब आणि क ही अयोग्य आहे, म्हणजे फक्त ब आणि फक्त क कुठे आहे? ते आहे ऑप्शन नंबर 1 मध्ये आहे. सो पाचचं उत्तर ऑप्शन नंबर 1 इज द राईट आन्सर. पुढे बघा, 59,348 या संख्येच्या आधीची संख्या अंकात लिहा. म्हणजे या संख्येच्या अगोदरची संख्या लिहायची आहे. आधी जी संख्या दिलेली आहे ती आपण लिहून घेऊया. 59,348 हे मी इंग्लिशमध्ये लिहिलं, थोडं मराठीमध्ये पण लिहितो. 59,348 ह्याच्या आधीची संख्या लिहायची आपल्याला. आता आधीची संख्या लिहिताना फक्त एकक स्थानचा अंक बदलायचा. 48च्या आधी काय येतो? 47 येतो, म्हणजे इथं 7 येणार आहे. बाकीची संख्या आहे तशीच लिहिणार आहोत आपण. हा ऑप्शन कुठे आहे ते आपल्याला फक्त शोधायचं आहे. सॉरी, 59,000 होतं, मी 69 लिहिलं, गडबडीमध्ये होतं. इथं 5 पाहिजे, इथे 5 हवा आहे. सो 59,347 हे कुठे आहे? तर ते आहे ऑप्शन नंबर 4 मध्ये आहे. सो 6व्याचं उत्तर ऑप्शन नंबर 4 इज द राईट आन्सर. पुढे 7वा जो आहे, 47,750 ही संख्या खालीलपैकी कोणत्या पर्यायात बरोबर लिहिली आहे? आता आपण ही संख्या लिहून घेऊया. 47,750. ओके, थोडासा मी पॅडचा सपोर्ट घेतो म्हणजे आपल्याला व्यवस्थित लिहिता येईल. 47,750 47,750 इथं 47,750. आता ही संख्या कशी वाचली जाते बघा. 47,750 अशा पद्धतीने वाचली जाते, किंवा 750 आहे म्हणून पावणे आणि 47च्या नंतर येतो 48 म्हणजे पावणे 48,000. अशा दोनच पद्धतीने ही वाचली जाते. असे कोणते दोन ऑप्शन आहेत तिथं ते आपण आता पाहूया.
पहा इथं दिलंय 47,050 म्हणजे हे चुकीचं आहे. 48,000 म्हणजे हा ऑप्शन बरोबर आहे. म्हणजे ब तर आपल्याला सापडला. 47,075 असा आहे का? नाही, म्हणजे हा ऑप्शन चुकीचा आहे. 47,750 हा बरोबर आहे. म्हणजे बरोबर कुठले आहेत? ब आणि ड हे बरोबर आहे. मग फक्त ब आणि फक्त ड कुठे आहे? तर आपण शोधूया ऑप्शनमध्ये फक्त ब आणि फक्त ड, तर तो आहे ऑप्शन नंबर 4 मध्ये. सो चौथ्याचं उत्तर ऑप्शन नंबर 4 इज द राईट आन्सर. आता 8वा पहा. 4,225 या संख्येतील शतक व दशक स्थानच्या अंकांच्या स्थानिक किमतीतील फरक किती? आता स्थानिक किंमत तुम्हाला ऑलरेडी माहिती असते. दशकावर 1 शून्य, शतकावर 2 शून्य, त्याच्यामुळे आपण तिथं काही जास्त जाणार आहोत. संख्या आहे 4,225. या संख्येतील शतक स्थानचा अंक बघा, एकक, दशक, शतक. शतक स्थानी काय आहे? 2 आहे आणि दशक स्थानी सुद्धा काय आहे? 2 आहे. यांच्या स्थानिक किमतीतील फरक. आता दशकाची किंमत किती असते? त्याच्यावरती 1 शून्य असतो, म्हणजे ह्याची किंमत झाली 20. आणि शतकाची किंमत त्याच्यावरती 2 शून्य असतात, त्याच्यामुळे त्याची स्थानिक किंमत झाली 200. आणि या दोघांमधला फरक आपल्याला विचारला आहे. त्यामुळे 200 वजा 20 जर केलं तर उत्तर किती येतं? 180. ही तोंडी तुम्हाला येईल. सो 8वेचं उत्तर ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर. आता 9वा जो आहे 23,738 या संख्येच्या पुढची संख्या अक्षरात लिहा. आता संख्या किती आहे बघा इथं. थोडंसं आपण नवीन पान घेऊया. $23,738 या संख्येच्या पुढील संख्या अक्षरात. त्याची पुढील संख्या म्हणजे फक्त आपल्याला युनिट बदलायचा असतो. इथं 8 आहे, 8च्या ऐवजी 9 आणि ही संख्या आहे तशीच येणार आहे. म्हणजे संख्या कुठली झाली? 23,739. म्हणजे असं छानपैकी तुम्ही वाचायचं आहे. 23,738 तेच दिलेलं आहे, त्याच्यामुळे हे नको आहे आपल्याला. आपल्याला 39 पाहिजे. 24,000 तर बिलकुलच नाही आहे. 23,739 म्हणजे इथं बरोबर सापडलेलं आहे. तरी पण आपण पुढचा पर्याय वाचू. 37,738. 37,000ने सुरुवात होतच नाही आहे, त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर. आता पुढचा जो 10वा आहे तो नेहमीप्रमाणे तुमच्यासाठी असतो. तो 10,101 ही संख्या अक्षरात कशी लिहाल? आता मी संख्या वाचूनच दाखवलेली आहे. तुम्ही फक्त ऑप्शन शोधायचा आहे आणि त्याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे, जेणेकरून मला समजेल की तुम्ही व्हिडिओ पाहता की नाही. आणि कमेंट बॉक्सच्या मध्ये ऑप्शन नंबर 1, 2, 3, 4 जे काही उत्तर असेल ते लिहा. त्यांच्यासमोर तुमचं नाव लिहा, म्हणजे मलाही कळेल की कोणी ते उत्तर बरोबर दिलेलं आहे. आणि आशा करतो की या व्हिडिओतील संकल्पना आणि हा जो व्यवसाय आहे तो तुम्हाला छानपैकी कळलेला असेल. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून येणारे प्रत्येक व्हिडिओ तुमच्या मोबाईलमध्ये नोटिफिकेशनच्या रूपामध्ये येईल. धन्यवाद.